बरेचसे विद्यार्थी असे पण असतात की त्यांना कुठल्याही प्रकारचं ध्येय नसतं, ते फक्त गो विथ द फ्लो चालू असतं त्यांचं, आणि एका सर्टन पॉईंटला गेल्यावर त्यांच्या पालकांना त्यांना पण असं वाटायला लागतं की अरे आता करायचं काय. जहाजाला जर त्याचा ठिकाणा माहित नसेल ना तर ते जहाज पूर्ण आयुष्यभर भरकडत राहील. गंमत अशी आहे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये की पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा नेमकं विद्यार्थ्याला भविष्यात काय करायचंय किंवा त्याचं ध्येय काय आहे हे ठरवतानाच खूप उशीर होतो. बऱ्याच वेळा त्याचं ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, त्यानंतर बरेचसे पालक शोधाशोध करायला लागतात की आमच्या मुलाने आता काय केलं पाहिजे. तुम्हाला जे काही बनायचं आहे भविष्यामध्ये, जे काही तुमचं ध्येय आहे ते तुम्हाला निश्चित मिळणार आहे, पण ते तुम्ही जेवढ्या शक्य असेल तेवढ्या लवकर त्याची निश्चिती केली पाहिजे. सातत्याने जर मेहनत केली ती गोष्ट सत्यात उतरते म्हणजे उतरते. मुलांना त्या गोष्टी माहिती नसणार आहेत, पण पालकांनी मात्र त्यांना मार्गदर्शन आधीच केलं पाहिजे आणि एका पर्टिक्युलर म्हणजे अशा स्पेसिफिक ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्या दृष्टीने जर मार्गक्रमण केलं. भावी जी पिढी आहे चंचल तर असे नसतील, ठराविक गोष्टींसाठी ते मार्गक्रमी झालेले दिसू शकतात आपल्याला.